नमस्कार मित्रांनो, असं आपल्यासोबत झालं असेल किंवा होऊ शकतं इन फ्युचर की आपल्याला एखादी लोन हवी, आपण बँकला अप्रोच करतात, पण बँक आपल्याकडून मॉर्गेज मागते की बाबा काहीतरी प्रॉपर्टी तुम्ही सिक्युअर्ड म्हणून ठेवा आमच्याकडे आणि आम्ही त्या बेसिसवर आपल्याला लोन देऊ, परंतु आपल्याकडे कुठली प्रॉपर्टी नाही। अशा वेळी आपल्याला एक व्यक्ती भेटतो, तो म्हणतो की मी तुम्हाला ती प्रॉपर्टी उपलब्ध करून देतो, परंतु आम्हाला थोडा शेअर द्यावा लागेल। अशा वेळी ती व्यक्ती आपल्याला एक व्यक्ती भेटून देते, म्हणजे ती व्यक्तीचा एक स्वतःचा बंगलो असतो किंवा घर असतं, अशी व्यक्ती तुम्हाला गाठून देते आणि म्हणते की हे ओरिजिनल ओनर आहेत, हे तुम्हाला लोन काढून देतील व यांना आपल्याला कमीत कमी 30% द्यावे लागतील। आता आपल्याकडे पर्याय नसल्यामुळे आपण पर्यायी म्हणून त्यांना म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला 30% द्यायला तयार आहे। ज्यावेळी तुम्हाला लोन सँक्शन होते व त्यातून आपण 30% ह्यांना देता, त्याच्यानंतरून एक गुन्हा दाखल होतो की जी मॉर्गेज डीड झालेली आहे ती इम्पर्सनेट करून झालेली आहे, खोटी व्यक्ती उभे करून झालेली आहे। XYZ पकडा की बाबा एका व्यक्तीचं नाव होतं अमन कुमार, तर आता त्याच नावाची व्यक्ती एक उभी राहती आणि ती सांगते की मी अमन कुमार आहे। अशा वेळी ती व्यक्ती ॲक्च्युअली तिचा बंगलो नसतो, परंतु नाव सेम असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन ते सब रजिस्टरकडे डॉक्युमेंट एक्झिक्यूट करून देतात। काही कालांतराने आपल्याला कळतं की बाबा हे सदर डॉक्युमेंट जे आहे ते खोटं आहे आणि त्यामुळे पोलीस तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून घेते। अशा वेळी एक लक्षात ठेवा, जरी तुम्ही आरोपी झालात परंतु तुम्ही आरोपी नाही, तर तुम्ही त्या एजंटबाबत व त्या आरोपीबाबत ज्यांनी तुम्हाला बंगलो दिलेला आहे त्यांच्या विरुद्ध तुम्ही कायदेशीर कारवाईसाठी आपण अर्ज दाखल करू शकता, त्यांच्या विरुद्ध लेखी तक्रार देऊ शकता, जेणेकरून तुमचा सुद्धा एक डिफेन्स राहील व तुमची सत्य परिस्थिती ॲक्च्युअलमध्ये एका रिटर्न फॉर्मॅटमध्ये अस्तित्वात राहील। ह्या प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता। धन्यवाद।